जय गोमाता. आज व्हिडिओ करायला बरोबर मला वाटते एक 8 दिवस गेल्यात. आपण आता सलग व्हिडिओ करायला लागलोय आणि सलग व्हिडिओ आपल्याला पडणार. याच्या अगोदरचा देखील व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा, याचा मागचा देखील व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघावा. तर व्हिडिओला कमेंट्स देखील चांगल्या यायला लागल्यात आणि त्या मायलेकींचं प्रेम कसं आहे बघा चालू. व्हिडिओला कमेंट्स देखील चांगल्या यायला लागल्यात की बाबा, आणि मला आनंद वाटतो की बाबा लोक आपला व्हिडिओ बघतात. महत्वाचं काय की कमेंट्स आल्यानंतर जरा आनंद वाढतोय. एक दादाने अशी कमेंट्स दिल्या की वासरू जन्माला आल्यानंतर ते म्हणजे जिवंत आहे कसं ओळखायचं. तर सर्वसाधारण कसा विषय आहे, ते वासरू बाहेर पडल्यानंतर नॅचरल श्वास घ्यायला शिकणार आहे, म्हणजे तिचं पोट हलणारे निश्चित आहे. आणि ती खाली जेव्हा तुम्ही पडते तेव्हा त्याच्या हातापायाची मुवमेंट चालू राहत्या, डोळ्याची मुवमेंट चालू राहत्या. तर त्या दादांना मी आवर्जून एक सांगतो की जेव्हा वासरू जन्माला आलं तेव्हा पहिली प्रथम क्रिया काय करायची, तर असं तोंड उघडायचं त्याचं असं, आणि त्याच्या तोंडात जेवढी घाण आहे, आईची घाण जी चिकट जी गेलेली असत्या ती सगळी काढायची. तोंडात तसं बोट घालून सगळी घाण काढायची आणि अशी फूक मारायची, अशी फूक मारायची, म्हणजे त्याच्या तोंडातली जी घाण आहे ती सगळी जाऊन त्याला श्वास घ्यायला काय अडचण येत नाही. मी ही क्रिया मुद्दाम तुम्हाला करून दाखवा लागलोय का, तर जर अनुभव जर नसेल तर तुम्ही हा अनुभव घ्या. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आल्यानंतर त्या वासराची हालचाल ही चालू राहणार 100%. तर तुम्ही ती काळजी घ्यायला पाहिजे. महत्वाचे म्हणजे हालचाल तिची बघायची, मुवमेंट पहिली बघायची. दुसरी गोष्ट, आता ही कशी रिएक्शन आहे बघा औषधाची, की तिला मी व्हायटमिन एच दिले. आता ह्या व्हायटमिन एच चे काय आहे की ते म्हणजे कासासाठी, सडासाठी चांगलं औषध, आणि म्हणजे सडाला काय इजा होत नाही, दूध चांगलं हे होते, पुन्हा सडाची वाढ चांगली राहते. खास करून हे सडासाठी औषध आहे व्हायटमिन एच. आपण याचा वैरण टाक्याही थांबणार नाहीत. अगोदर आपण व्हिडिओ व्हायटमिन एचचा केलेला आहे, म्हणजे व्हायटमिन एच कशासाठी वापरतोय. आता मी 8वा महिना असल्यापासून यांना चालू केले बघा ते व्हायटमिन एच. आता आपण हे मक्का, वाड आणि कडबा, आता वल्ला कडबा बी घातलाय आणि आता वाळला कडबा बी घालणार नंतर थोड्या वेळानं, कारण जसं जरा कमी पडेल त्या पद्धतीने वैरण टाकावी लागत्या. कारण कसं आहे, व्हिडिओ करे पण हे थांबणार नाहीत. यांचा दंगा नाही तर भांडत्यात मस्त एकामेकीच्या अंगावर जातात. चल मागं चल, तिरू मागं चल, तिरू मागं चल, मागं चल, तिरे चल मागं, तो अगोदर चल मागं चल, चल मागं. त्यासनी दंगा केल्याशिवाय जमत नाही. हा बघा, हा वल्ला कडबा बारका आपण केलाय. आता यांची मजा बघा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे की, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. आपण कवळी कणस देखील घालावा. कणसं आपण काढत नाही मटक्याची, सगळी गाई नसते. तर दुसरी कमेंट सांगतो की पहिल्या वेताला गायीची तुम्ही काय काळजी घेणार. आता पहिल्या वेताला काळजी, आता काय सगळ्या गायींना जी आपण काळजी करतोय तीच पहिल्या वेताला करायला लागणार आहे. म्हणजे माझ्या गायीची मी काळजी कशी करतोय, अगदी म्हणजे गाभण घालवण्यापासून ज्या पण येत नाही तोपर्यंत तिची काळजी, परत आल्यानंतर परत तिची वेगळी काळजी. कसं असतंय की सर्वसाधारण 3 महिन्यानंतर चेक करून घेणे पहिला रुला. दुसरी गोष्ट, एक 4-5 महिन्यानंतर तुम्ही तिला खुराक चालू करू शकता. खुराकामध्ये जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे मी सजेशन करेन, मी काय त्यांची ॲडव्हर्टाईज करतोय असातला विषय नाही आहे. तुम्हाला सहज उपलब्ध जर होत असेल तर तुम्ही नागराज मान्यांचं खाद्य वापरू शकताय. मी स्वतः वापरतोय, मला रिझल्ट चांगला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ते पहिला मुद्दा. जर तुम्हाला ते घ्यायचे नसेल तर तुम्ही कपरी पेंड, गोळी पेंड, मक्याची चुनी, भुसा वापरू शकताय. जसं तुम्हाला उपलब्ध होईल तसं तुम्ही त्याला खुराक देऊ शकताय. हा झाला खुराकाच्या बाबतीत. दुसरी गोष्ट सांगायची की तिला सर्वसाधारण एक 7व्या-8व्या महिन्यापासून व्हायटमिन एचचा वापर करायला चालू करा. एक 10 मिली तुम्ही दिवसातून तिला द्यायचं.
सकाळी द्या किंवा संध्याकाळी द्या. आणि डॉक्टरांचा सल्ला जरा घ्या तुम्ही की बाबा व्हायटमिन मी याची देतो हिला. नंतर आहारामध्ये सुका चारा आणि ओला चारा मिश्रित करून द्या. आता तुम्ही म्हणता तुम्ही सगळं आता ओल्याच घातले, अजून सुका दिसत नाही. तर मी तुमचा व्हिडिओ झाल्यानंतर जरा कडबाकुट्टी माझी काढायची आहे, की यात मिक्स करणार परत. आणि त्यांना माहिती आहे की बाबा हे मिक्स करूनच खायला लागणार आहे, की आता जरी खाल्लं तर यांना एवढी वैरंबास होत नाही, तिला परत अनेक घमेलभर टाकावं लागतेच. त्यामुळे ते नंतर टाकली तरी बी खातात आमची, काय अडचण नाही. म्हणजे आमच्यांना सवय आहे सर्वसाधारण सुका चारा आणि ओला चारा याचं मिश्रण करून तुम्ही घाला. सुक्या चाऱ्यामुळे काय होते, पचनक्रिया चांगली राहते, जनावर पाणी चांगलं पिते, त्यासाठी सुका चारा महत्वाचा आहे. आणि तिसरी गोष्ट सांगायची राहिली महत्वाची म्हणजे की जर गाभण काळात सर्वसाधारण तुम्हाला मी सांगतो, जर गाईला जर म्हणजे रेतन केलं असेल तर सर्वसाधारण ऊस आणि ऊसाचं वाढ होता होईल एवढं टाळणे. जर घातलं तर अगदी कमी प्रमाणात घालणे, कारण वाडा आणि ऊस हा गरम प्रकार आहे, त्यामुळं गाई पालटण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा ॲबॉर्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कन्फर्म गाभण राहत नाही असा बी विषय होतोय. तर त्यासाठी तुम्ही थोडासा वाड्याचा वापर कमी करायचा. आणि एक 4-5 महिने झाल्यानंतर मग वाडं मिक्स, आता हे मी वाडं मिक्स करतो त्यात, म्हणजे असं काय नाही शेवटी घालायलाच काय नसल्यावर करणार काय तुम्ही. मग मी मध्ये काय करतो, तो वाडा आणि कडबा असं मिक्स करून घालतो, पण निवड वाडं घालायचं नाही, नाहीतर मग थोडासा प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस असतात. परिस्थितीनुसार तुम्ही ते घेऊ शकता निर्णय, कसा घ्यायचा काय नाही. आता तिसरी महत्वाची कमेंट सांगतो, स्वतः मी त्याचा अनुभव आता करणार आहे आणि मी स्वतः अनुभव घेणार आहे त्या गोष्टीचा. की त्या दादांनी काय सांगितलंय की सर्वसाधारण व्हाईट गाईला जर कपिला वळू जर भरवला तर पैदास कपिला होईल का. तर आता दादांना त्या सांगणं माझं एक आहे की माझ्या कालवडीला मी पहिली जी भरवली हा काजळी वळू भरवला. काजळी वळू भरवल्यानंतर शेलिबी आपल्याला मिळाली. शेलबीच्या नंतर बिचकुली आबांचा परत राजा म्हणून कोसा बैल होता, त्याच्यानंतर ही पैदास आपल्याला मिळाली. तर ह्या पाडीचा एक विशिष्ट म्हणजे भाग सांगतो तुम्हाला काय आहे. ही पाडी शिंगाला सर्वसाधारण वडिलांच्या ह्याच्यावर दिल्या. हा सगळा चेहऱ्याचा भाग जो आहे तो सगळा तिच्या बाबाच्या वळणावर आहे. आमच्या तिळूचा चेहरा बघा आणि हिचा चेहरा बघा, सर्वसाधारण तुम्हाला दोन्हीचं कन्फर्म जाणवेल की काय आहे फरक. सर्वसाधारण आता रात्रीची लाईट असल्यामुळे तुम्हाला ते जाणवणार नाही. हा पोर्शन जो आहे हा असा एवढा, हा सगळा तिचा ब्लॅक आहे बघा पूर्ण असा. हा जो असा पोर्शन आहे ती बारीक लव दिसतात तुम्हाला बघा पोशाची. तर हा जो भाग आहे हा सर्वसाधारण एक दात एक लावला म्हणजे सर्वसाधारण 1.5 पावणे 2 वर्षाची झाली, तिचा कन्फर्म समजणार आहे मला की किती टक्के बाबा होतील. सर्वसाधारण हा पोर्शन सगळा व्हाईट दिसतोय बघा असा, आणि हा एवढा पोर्शन ब्लॅक दिसतोय पूर्ण. तरी तुम्हाला दिवसा जाणवल, हा लाईटमुळे मला तर तुम्हाला जाणवणार नाही, कॅमेऱ्यात एवढं व्यवस्थित येत नाही. पण सिस्टीम कशी आहे की 1-1.5 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला जाणवणार की बाबा काय आहे. आता आमच्या तिरुचं कुठेही काय दिसते का बघा ब्लॅक, अजिबात नाही, पूर्ण व्हाईट आहे सगळं. तसं हिचा नाही. मग समजा 50% जर वासरू बाबावर पडत असेल आणि 50% आईवर जर पडत असेल तर तो थोडं प्रॉब्लेम. पण मी बी तुम्हाला आता सांगतो, तुम्ही धाडस करून स्वतः तिला इचलकरंजीचा काम्यांचा नर आहे अर्जुन म्हणून, अर्जुनला मी दाखवणार आहे हिला आता, म्हणजे ह्या वेताला. आता ही जर वेळ आल्यानंतर सर्वसाधारण 1 ते 1.5 महिन्यात परत हिटवर येते, महिन्यातच म्हणा, मी तो तिला अर्जुन दाखवणार आहे. आता मी व्हिडिओ थांबवतो कारण व्हिडिओ मोठा होणार. परत आणखी काय तुमच्या कमेंट्स असतील तर मला नक्की पाठवा.